बैठे हुए। और आज आपने ये पत्रकार जो परिषद रखी, इसका मकसद क्या, उद्देश्य क्या है? देखो, इसका उद्देश्य मैंने इसके पहले भी आपको इसका उद्देश्य बताया था। मैंने आपको उद्देश्य बताया, मेरी बाइट दिया, उसके बाद उन्होंने क्या किए, सवाल का जवाब सवाल का जवाब देना था। सवाल का जवाब, उसका जो उत्तर है वो जवाब है। सवाल उत्तर नहीं है। अभी मैं आपको फिर से बोल रहा हूँ, मैं भारूड नहीं बोलूंगा, मैं टू द पॉइंट बात करूँ। और आज मैंने सारे डॉक्यूमेंट्स लेके आया। फिर से मेरी वही मांगनी है जो हमारी मांगनी है, जिसके लिए हम क्वेश्चन पे बैठे। गौर से सुन लो, ध्यान से सुन लो, इसका उत्तर होना, इसके बदले में नया सवाल नहीं होना। 15वें वित्त आयोग में जो 8 करोड़ 11 लाख रुपए प्राप्त हुए, ये टप्पे टप्पे से ये पैसे प्राप्त हुए। इसका जो है ये जीआर है। ये जीआर में अगर आप देखेंगे, देखो पात्री 49,26,588 रुपये, ये टप्पे टप्पे में पैसे आए। ये कैसे टप्पे टप्पे में पैसे आए? ये 49,26,588, 50,23,278, 50,23,278, ऐसे टप्पे टप्पे में ये पैसे आए। ये टोटल 8 करोड़ 11 लाख 18 हजार रुपये ये प्राप्त हुए। फिर से पूछ रहा हूं मैं, सवाल सुन लो, ये जो पैसे आए आपको इसका हिसाब देना है। ये पैसे आए थे वित्त आयोग के स्वच्छता के लिए, ये आए थे सफाई कामगारों के लिए, पानी पुरोठा के लिए, और नगर पालिका के जो भी अंतर्गत जो काम जिसके लिए आए थे, इसमें हेड रहे थे। जो हेड पे खर्चा करना चाहिए था, आपने वो हेड पे खर्चा नहीं करे, इस पैसों का दुरुपयोग करे और ये पैसे आपने उठा के खा गए। मैंने आरोप लगाया है कि पिछले 35 साल से बाबा यानी दुरानी खानदान। मैं आ रहा हूं, आपके सारे आरोपों का भी जवाब दूंगा। मैं बैठा हुआ है आज, फुर्सत से मैं पूरे आरोपों का जवाब दूंगा। नंबर 2, ये 15वें वित्त आयोग का, ये पूरे पात्री को बांटने की जरूरत नहीं है, इसका बैंक स्टेटमेंट हमारे को दे दो। मैंने पहले भी कहा था, नगर पालिका के अकाउंट में क्रेडिट है, जिस भी खाते से डेबिट है, मेरे को स्टेटमेंट होना। हम सिर्फ स्टेटमेंट मांग रहे हैं आपसे, बड़ी सिंपल चीज है। नंबर 2, स्वच्छता अभियान के अंदर में, स्वच्छ महाराष्ट्र अभियान के अंदर में 2.0 का 1 करोड़ 34 लाख बायो माइनिंग एंड इंप्लीमेंटेशन के लिए आए थे। बायो माइनिंग का काम 0 हुआ और 68,75,000 रुपये उसमें से उठा दिए, बिना काम के बिल उठाए। जो हेड पे नहीं आया था वो हेड के अलावा खर्चा करे। मेरी बात समझो, जो हेड पे आया था वो हेड पे, आपको क्या करना है, अकाउंट स्टेटमेंट देना है। पूरे पात्री के घर पे नहीं भी जाना है, यहां देना है, यहां देना है। नंबर 3, ये नगर विकास विभाग शासन अंतर्गत निर्णय 17 मार्च 2026 रास्ता अनुदान आया था नगर पालिका को 58,93,000 93,000। ये 58,93,000 कौन से रास्ते पे खर्च किए गए? अरे भाई, आप बिल उठा ले रहे, ये कौन से कहां खर्च कहां हो रहे ये पैसे? आप बोलो तो हिसाब मैं दे दूंगा, मैं प्रधानमंत्री को हिसाब दे दूंगा मैं। अरे कौन हिसाब जो मांग रहा उसको देना पड़ता ना, और जनता का हिसाब है। आप ये सब का हिसाब हमको होना, बाकी तो ठीक है, आप आरोप लगाते रहो। मुद्रांक शुल्क जो है, ये जो आपका रजिस्ट्री ऑफिस का 1% जैसा सेस रहता, वैसा 1% मुद्रांक शुल्क नगर पालिका को आता। 30 दिसंबर 2025 को 13 लाख रुपए मुद्रांक शुल्क आया और 18 मार्च 2026 को 7,90,000, ऐसा 16 लाख रुपए नगर पालिका को मुद्रांक शुल्क प्राप्त हुआ। ये मुद्रांक शुल्क जो प्राप्त हुआ, इसका आपने क्या करे, इसका आपने क्या करे? तीर्थ क्षेत्र विकास आराखड़ा, जो साईं बाबा को अपने को, जो तीर्थ क्षेत्र को पैसे आए थे, 50 करोड़ रुपए आए थे मेरे भाई, 50 करोड़ रुपए।
50 करोड़ कौन से बैंक के कौन से अकाउंट में रखे, उसमें से कितना विड्रॉल हुआ, वो जो विड्रॉल हुआ वहां से जो आपने खर्च करे, क्या वो उसी लिए खर्च करे जिस लिए वो खर्च होने चाहिए थे? किस लिए ये 50 करोड़ रुपए खर्च किए गए? आज बैंक में ये अकाउंट में 50 करोड़ रुपए क्रेडिट है, उसके बाद में ये कहाँ खर्च हुए, किस हेड पे खर्च हुए, उसका एक अकाउंट स्टेटमेंट। मेरी बात मैं सिर्फ अकाउंट स्टेटमेंट की बात कर रहा हूं। You did not need to say anything else, just provide us the account statement. घर पट्टी, नल पट्टी, बाजार की वसूली कर रहे, हर हफ्ते बाजार की वसूली हो रही, पहुंचे दिए जा रही, 70-75 हजार, लाख, 1.5 लाख रुपए, अब ऊपर वाला ही जाने कितनी वसूली हो रही, उसका भी कोई हिसाब नहीं है। देखो ये सारी चीजें हिसाब से रिलेटेड है, आप हिसाब नहीं दे रहे, आप ऑडिट्स नहीं बता रहे। रमई आवास योजना के अंदर कितने घर कुल मंजूर हुए, किसको किसको पैसे दिए, अकाउंट स्टेटमेंट दो ना। ये जो है ना फाइनेंशियल फ्रॉड है, जब सामने वाला अकाउंट स्टेटमेंट्स नहीं दे रहा, वो छुपा। अब आप मेरे को बोलो, बराबर 12 तारीख से अकाउंटेंट छुट्टी पे, कैन यू गेस और कौन छुट्टी पे रह सकता? सीओ छुट्टी पे है, अकाउंटेंट छुट्टी पे है, इंजीनियर छुट्टी पे है। कब तक छुट्टी पे है? अनिश्चित काल तक छुट्टी पे है। ये 2 दिन की छुट्टी नहीं है, 15 अगस्त की भी छुट्टी पे है। यानी आप सोचो, दिस इज अ फाइनेंशियल फ्रॉड, दिस इज द हाईएस्ट अमाउंट ऑफ मिसअप्रोप्रिएशन ऑफ द गवर्नमेंट फंड्स। सारे के सारे कर्मचारी कैसा छुट्टी पे आज? अब मैं आपको बोलता हूं, जब तक ये ऑपोजिशन चलेगा, सीओ, अकाउंटेंट, इंजीनियर्स सारे छुट्टी पे रहेंगे। आपको दाल में काला नहीं, कुछ जलने की बो नहीं आ रही, कुछ घोटाले की बो नहीं आ रही। पूछ सकते आप, आपको अगर कोई सवाल करना है आप कर सकते। भाई यही तो बोल रहा हूँ, ये तो है ना, ये फसाने, ये अफसाने, ये डायलॉग, घर घर जाके दे देंगे, सोने के कागज पे लिख के दे देंगे, चांदी के कलम से लिख। अरे भाई यहाँ दो, सरकार को दो, ये 12 नगर सेवक है, जो ये जो बातें हैं ना, हम इसको दे देंगे, हम उसको दे देंगे, हम अल्लाह को हिसाब दे देंगे। अरे भाई आपको उनको हिसाब नहीं देना है, आपको घर घर जाके हिसाब नहीं देना है। हम नगर पालिका के बॉडी के चुने हुए सदस्य, आज हम 14 सदस्य है, स्वीकृत सदस्य मिला के, बहुमत हमारा है। हमको ये जानने का अधिकार है इस जनता के लिए, क्योंकि वी आर गार्जियंस। ये जो पैसा आया था पाथरी के लिए, जनता के लिए, इसका क्या हुआ? तो वी आर गार्जियंस। इसको उसको मत बोलो, चांदी का कलम, सोने का पेपर नको भाई। दूसरा आरोप उन्होंने ये लगाया कि पिछले 35 साल से सत्ता में आप थे। हाँ। पिछले 35 साल में आपने 243 कोटि का गबन किया है, कई जगहों पर जगह हड़पी है, उसको छुपाने के लिए, उसको दबाने के लिए ये साकड़ी उपोषण का सहारा लिया जा रहा है। बहुत अच्छा सवाल किया आपने। हमने 35 साल में क्या किया? इन्होंने क्या करे, पूरे 35 साल का ऑडिट है। अब उन्होंने क्या करे, जो भी खर्च का रजिस्टर है उसके जेरोक्स मारे। ये देखो मेरे पास जेरोक्स, ये खर्चे के रजिस्टर के जेरोक्स है, कौन से हेड पे कौन सा पैसा गया, क्या गया। इन्होंने क्या किए, ईडी को कंप्लेन की, सीबीआई को कंप्लेन की, सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन, सबको इन्होंने कंप्लेन की। फिर क्या किए इन्होंने, दीवान के जरिए हाई कोर्ट में क्रिमिनल रिट पिटिशन डाले। यही 35 साल का ऑडिट देखो। अब मैं 35 साल का हिसाब दे रहा हूं कागज के साथ, ये भी देख लो। बात नहीं करूंगा, मैं जवाब कागज से दूंगा। ये इन्होंने रिट पिटिशन डाले। रिट पिटिशन के केस में हाई कोर्ट ने, कौन सा हाई कोर्ट? बॉम्बे हाई कोर्ट, प्रिंसिपल बेंच। दिस रिट पिटिशन इज apparently an abuse of the process of the court. This is not just the waste of the time of the court, बोला कोर्ट ने। कोर्ट ने बोला दिस इज abuse of the process of the court
अब्यूज का मतलब अपमान है ये कोर्ट का। क्या बोला कोर्ट ने, क्या फाइंडिंग्स दिया? ये कोर्ट का अपमान है, अपमानास्पद है कि ऐसी पिटीशन भी डालते हैं आप कोर्ट में। इसमें पार्टीज कौन कौन है? यूनियन ऑफ इंडिया, डायरेक्टर ऑफ एनफोर्समेंट, सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन, ये सारी पार्टीज है। ये मिस्टर अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी के अगेंस्ट 35 साल का ये कोर्ट का ऑर्डर है। कोर्ट ने क्या दिया? द पिटिशनर हु सेज दैट ही वाज अटैच्ड विद द ऑफिस ऑफ द कलेक्टर सिंस 1985 does not provide any plausible reason why he did not lodge the complaint in the last 35 years. The writ petition number so and so is dismissed. When was this dismissed? This was dismissed in the year 23 February 2026. 23 फरवरी 2026 को ये रिट पिटीशन डिसमिस हो गई। ये 35 साल का ऑडिट लेके जा सकते कॉपी आप घर। एक तरफ 35 साल का रिकॉर्ड तो सबूत आप बता रहे, दूसरी तरफ बात बिंदास आओ 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 इधर आते। सुनो, मैं खानदानी आदमी हूँ। साथ के जो दादा थे ना, मेरे परदादा, उनको थी 1200 एकड़ जब निजाम की सरकार थी। वो कहीं सुन लिए शायद इन्होंने क्या। तो मैं खानदानी आदमी हूँ। पहले ऐसे 10-10, 12-12 नंबर, 20-20 नंबर रहते थे। ये 36 एकड़ जमीन थी और इतनी होगा। 36 एकड़ तो मेरे दादा ने बहनों को दे दिए, उनके बेटियों को दे दिए। शादी हुई तो मैं खानदानी आदमी हूँ। ये छोटे सवाल का जवाब नहीं देता। हमीदा टावर जो आपने बांधा है शासकीय जगह के ऊपर, अतिक्रमण की जगह पे आपने। हाँ, बहुत अच्छा प्रश्न करे। अभी क्या करो, तुम में से कोई एक आदमी इधर आओ और तुम अपने हाथों से पढ़ो, आंखों से। कोई एक आदमी आओ इधर। देखो, ये तहसीलदार का हवाल है जो भेजा हुआ है कलेक्टर को, प्रति जिलाधिकारी परभणी। ओके, ये कब भेजा हुआ है? 3 तारीख 11 महीना 2023 को ये हवाल भेजा हुआ है 11वें महीने में। आगे आओ, ये पढ़ के सुनो। तुम पत्र ले लो भाई, बैठो बैठो बैठो, पढ़ो पढ़ो। हाँ, ये पॉइंट पढ़ो। मौजे पात्रीय 3 सर्वे नंबर 1/1 9/1 व 9/2 मध्ये इतर अधिकारात हिंदू स्मशानभूमीची नोंद असून सदर स्मशानभूमीचे क्षेत्र नमूद केलेले नाही। सदर क्षेत्र अंदाजे 20 आर असल्याचे स्थळ पाहणीच्या वेळी दिसून आले। सोबत स्थळ पाहणीचे 9 कॅम्प फोटो जोडले आहेत। ये क्या है मालूम है क्या? ये बोले कब्रस्तान खाए, शमशान भूमि खाए। हाँ, लिंगायत समाज की शमशान भूमि खाए। ये तहसीलदार का हवाल है। मौजे पात्रे येथील सर्वे नंबर 9/1 व 9/2 मध्ये इतर अधिकारात हिंदू शमशान भूमीची नोंद असून सदर शमशान भूमी क्षेत्र नमूद केलेला नाही। सदर क्षेत्र अंदाजे 20 आर असल्याचे स्थळ पाणीच्या वेळेस 20 आर आधा एकर दिसून आले। सोबत स्थळ पाणीचे नोट कॅम्पचे फोटोज कोणी पाठवले? तहसीलदाराने पाठवले। कोणाला? जिल्हा अधिकाऱ्याला। जिल्हा अधिकारी को दिए। कौन सी शमशान भूमि? ये देखो स्थल पानी। अब आओ बाबा टावर, अब बाबा टावर पे आओ। हे बघा, व्यापारी संकुलाचे देखील उल्लेख केला असल्याने सदर व्यापारी संकुल बाबा टावर असे नाव असून सदर व्यापारी संकुल श्री अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी यांच्या व्यक्तिक मालमत्ता। ये नगर पालिका की जगह है। कुछ भी है तो नगर पालिका की जगह है, कुछ भी है तो नगर पालिका की। अरे नगर पालिका को दान दिए हमने, दान लिए नहीं दिए। एक गाला, एक प्रॉपर्टी पंचायत समिति की एक गाला अगर मेरे घर में किसी के पास है, मेरे खानदान में किसी के पास है,
नगर पालिका की 1 इंच नगर पालिका को दान दिए। अब वो खानदानी लोग समझ सकते दान देना। दुर्राणी यांच्या वैयक्तिक मालमत्ता असून सदर मालमत्ता सर्वे नंबर 9/1 मध्ये असून सर्वे नंबर 9/1 हे खाजगी व्यक्तीचा असून त्याचे मूळ मालक श्री नारायण लिंबाजी चौधरी हे आहेत। कोण आहे ये भी खानदानी चौधरी है। पूरा सर्वे नंबर 9 ये पुलिस स्टेशन पंचायत समिति ये पूरी इनकी जमीन थी खासगी बस स्टैंड। ये मूळ मालक है नारायण लिंबाजी चौधरी उपाध्यक्ष के पिताजी असल्याची त्यांचे नावे 3 हेक्टर 19 आर असल्याची नोंद 7/12 वर दिसून येते। श्री नारायण लिंबाजी चौधरी यांनी सदर क्षेत्रापैकी 40 आर जमीन दस्तावेज क्रमांक 1805 दिनांक 17/5/1991 का 1991 17/5/1991 में रजिस्ट्री करके किसको बेचे? श्री अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्रानी विक्री केली असून त्याबाबतच्या फेरफार क्रमांक 16 मंजूर दिनांक 16/1991 घेतला आहे। मूळ मालक श्री नारायण लिंबाजी चौधरी यांनी ये जमीन कोणाला विकली? आमच्या वडिलाला विकली। कधी विकली? 1991 ला। कुठे आहे नगरपालिकाची जागा? काय म्हणायचं? कुठे हे नगरपालिकाची जागा, ते नगरपालिकाची जागा, हे लिंबा ते नगरपालिकाच्या, त्यामुळे झाड ते नगरपालिकाचं। काय पुरावे बघा, हे कोणी पाठवलेलं आहे बघा ना, कोणाची सही आहे बघा, कोणाला पाठवलेलं आहे? काय केलं त्याने? एसआयटी लावली। एसआईटी में क्या हो गया? That is not pertaining to our property. We are the rightful legal owner and possessor of our property. उसके अंदर हाईकोर्ट ने फाइंडिंग्स दिया। अब ये क्या है? हमारे को बदकिस्मती ऐसी है, खानदानी नहीं तो नहीं, कम से कम सुशिक्षित तो मिलना था विरोधक। मगर हमारी बात नसीबी है, वो भी नहीं मिला हमारे को। अब जहां पहुंचना है वो पहुंच जाएगा। दूसरा सवाल है, नगर परिषद के पानी के जगह पर आपने प्लॉट निकाल के बेच। हाँ, कौन सी नगर पालिका की जगह पे? अरे ये कोई भी जगह को नगर पालिका की बोल रहे? पानी की टांकी की जगह। हाँ, पानी की टांकी की जगह पे कौन सी प्लॉटिंग निकाल के बेचे? यही तो है वो सर्वे नंबर 9/1 है ना, ये पूरा आ गया इसके अंदर। जो उन्होंने बोला पंचायत समिति शमशान भूमि की जगह खाए, ये क्या है? हवा में आरोप करने का कुछ। लिंगायत समाज पानी की टांकी की बात कर रहे यस, लिंगायत समाज का हवाल है मेरे हाथ में। ये 20 आर जमीन स्थल पानी के वेड़े दिसली, ये तहसीलदार का हवाल है जो भेजा हुआ है कलेक्टर को। अब वो आरोप छोड़ दो, फिर मैं बोल रहा हूँ ये सब भारूड में फंस जाते। फिर वापिस आओ 8 कोटी 15 लाख पे, 11 लाख पे, 8 कोटी 11 लाख 18,455। ये पैसों का क्या करे? अकाउंट स्टेटमेंट। फिर मैं बोल रहा हूं आपको, अकाउंट स्टेटमेंट होना मेरे को। हमारी मांगनी जो ऐसी बुद्धि है, अकाउंट स्टेटमेंट दो। आप उनसे जाके पूछो, कुछ नहीं होना, सिर्फ अकाउंट स्टेटमेंट होना। आप क्यों छुपा रहे? क्यों आज अकाउंटेंट छुट्टी पे है? नगरसेवक आहेत ते, त्यांना लोकांनी निवडून दिले नगरसेवक आहेत ते। हाँ, तर त्यांनी म्हणले आम्ही उत्तर देऊ। मी त्यांना विचारलं की बाबा जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला प्रश्नात उत्तर मागायले, त्यांना लोकांनी निवडून दिले, ते मला देऊ का म्हणे? कधी देता भाई? देऊ का म्हणे? ते आमच्या हिशोबात। आमच्या हिशोबाने आता जमते का? आमच्या हिशोबाने? आमचं त्यांचा काय हिशोब आहे? आम्ही तुम्हाला जे प्रश्न विचारलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागते हो। बॉडीची मीटिंग होती ना, त्यावेळेस तुम्ही माझा जुना फुटेज पहा। मी बसलेलो खुर्चीवर, मग नंतर ते पोलीस आला, मग मी उठलो, साहेबाकडे गेलो। त्यावेळेस आम्ही म्हणत होतो सीओला की तुम्ही बसा इकडं आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्या जीबी मीटिंग मध्ये, जनरल बॉडीची मीटिंग मध्ये। पण ते काय केलं त्यांनी? 5 मिनिटांमध्ये त्याचा ठराव फेटाळला।
गेला आणि 5 मीटिंग मध्ये त्यांनी मीटिंग संपून ते उठून गेले ते. त्यांचं म्हणणं असं पण आहे की तुमच्या डोळ्यात ये हाईकोर्ट का ऑर्डर है, पूछो आपको और क्या पूछना है. 50 कोटीच्या पैशाचा उल्लेख केला दरवेळेस साहेबांमध्ये 50 कोटी आणले 50 कोटी आणले आता आपण 50 कोटी कुठं उडाली 50 करोड़ रुपए जो आपके नगर पालिका को प्राप्त हुए साईं बाबा तीर्थ क्षेत्र आड़ा खड़ा में, ये बैंक के कौन से अकाउंट में रखे, कौन से बैंक में रखे हुए. 50 करोड़ में से हमारी मालूमात के हिसाब से 14 करोड़ रुपए उठा लिए गए. अभी देखो ये क्या है, जब तक स्टेटमेंट नहीं आएगा आपको, हम नगर सेवक हैं, हमारे जो 13-14 नगर सेवक, हमको स्टेटमेंट होना. ये 50 करोड़ के अंदर जो इन्होंने गबन कर, ये पैसे रख के इसका ब्याज आता, आपको मालूम इसका इंटरेस्ट क्या करे, ये पैसे कौन से बैंक के कौन से अकाउंट में है, ये पैसों के अंदर से कितना विड्रॉल हुआ है. पात्री की जनता को क्या ये नहीं मालूम होना चाहिए कि 50 करोड़ अपने शहर के विकास के लिए आए. उन्होंने एक सफेद रेख मारे थे इससे पहले, वो सफेद रेख मार के उस पर 4 करोड़ रुपए उठाए ना रोड का, वो तो आ जाएगा, सब रिकॉर्ड पे आ जाएगा. जो एक रुपया भी 50 करोड़ रुपए कौन सा बैंक अकाउंट में और कहाँ खर्च हुए, उसके अंदर भी साईं बाबा तीर्थ क्षेत्र के अंदर भी 50 करोड़ के अंदर उन्होंने गबन कर. त्याच्यामुळे तुम्ही सगळं ओव्हरबोर्ड करायले देखो हम क्यों कर रहे, क्या कर रहे, ये कुछ भी आरोप का जवाब आरोप से नहीं होता. आप मेरे को सिर्फ 8 करोड़ 11 लाख 18,455 रुपए का क्या करे इसका हिसाब दो. बायो माइनिंग के 68 लाख रुपए जो उठाए, वो कहीं पे उठाए, क्या काम हुआ वहां पे, उसका एस्टिमेट, उसका आज का वर्क ऑर्डर. तुमने 90 लाख रुपए का बिल उठाए राज कॉलोनी में जो मंगल कार्यालय है, शादी खाना बन रहा, उसका काम सिर्फ फुटिंग है, उसका पूरा फाइनल बिल उठा. मेरे को ये सब बाकी के बात है सब घुमाने के लिए मैं आपको बोल रहा हूँ. मेरे को आपने जो भी सवाल करे मैंने पूरा कागज से उत्तर दिया. अब आप सिर्फ इल्तिजा है आपसे, मेरी अकाउंट स्टेटमेंट ला के मेरे को दे दो. उनसे एक ही बोलो, आप जो 15वें वित्त आयोग में पैसे आए उसका अकाउंट स्टेटमेंट दे दो, सिर्फ अकाउंट स्टेटमेंट. जो 68 लाख इसके अलावा कोई मुद्दा है क्या आपका? है ना, यही तो मुद्दे है. यही जो फाइनेंशियल फ्रॉड नगर पालिका में चल रहा ना, ये जो फाइनेंशियल फ्रॉड नगर पालिका में चालू है, यही तो हमारा मुद्दा है ना. ये जो फाइनेंशियल फ्रॉड हुआ नगर पालिका में, इसका अभी तो ऑडिट भी नहीं हुआ जी. 6 महीने में 8 महीने में इतना फाइनेंशियल फ्रॉड है. ये पूरा जो है इसके अंदर में मिस अप्रोप्रिएशन एट द हाईएस्ट लेवल है. इसके स्टेटमेंट्स दो, ये कहाँ इस्तेमाल हुआ पैसे, इसका हिसाब दो. हिसाब नहीं मांगेंगे क्या? सर एक प्रश्न है, जैसा कि नगर अध्यक्ष का आप हिसाब मांग रहे, लेकिन सिस्टम जो है जैसे कि सीओ है, मुख्याधिकारी, उनसे ऊपर के जो वरिष्ठ व्यक्ति है वो नहीं दे रहे, कुछ आपने तकरार वगैरह डिमांड करे. करे ना, सब छुट्टी पे है, मालूम है. जैसा हमने बैठे कुपोषण पे, वो तो सबको दिए, जिलाधिकारी को दिए, ऊपर कमिश्नर को दिए, दिए हमने दिए, जिलाधिकारी को दिए, कमिश्नर को दिए, विभागीय आयुक्त को दिए, सबको दिए. सारे कर्मचारी नगर पालिका की छुट्टी, कब तक छुट्टी पे रहेंगे, कब तक छुट्टी मनाएंगे. घेऊन जा बाबा घोटाळा, चला मला हे घोटाळा घेऊन जा, चला 35 वर्ष चला घेऊन जा घोटाळा, चला. काय सांगायचं. पानी पुरवठा की 25 करोड़ रुपए की जो योजना थी, हाँ तो उसके अंदर 7-8 लाख का काम करे हाँ. और काम जो ऑडिट रहता है, हर चीज को नगर पालिका को ऑडिट रहता है. ये बारे में उन्होंने पूरी तकरार हाईकोर्ट में करे, ये हाईकोर्ट का ऑर्डर है. नगर परिषद समोर काय निकृष्ट दर्जाचे काम झाले होते, जसे खंबे वगैरे लावण्यात आले होते, त्याबद्दल आपण निवेदन झालं पाहिजे. त्याचं काय झालं? काल त्या आमदारांनी जशी पत्रकार परिषद घेतली, नुसतं फेकाफाकी भपारा बाटा मारला, तसं त्या काळामध्ये फक्त 474 त्यांना एस्टेट पोल बसवायचे होते आणि त्यांनी 100च बसवले. जेव्हा आम्ही ह्या ठिकाणी उपोषण केलं, जनतेचं लक्षात आणून दिलं, त्यावेळेस त्यांनी सगळं हे काम केलं. आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणत होते की नाही, दिवाबत्तीसाठी आम्ही खर्च केला, हे केला, ते केला. अरे दिवाबत्तीमध्ये कसा खर्च होईल? ते त्या ठिकाणी जर त्या एजन्सीने काम केलं असेल, 474 पोल बसवले असेल, तर त्या खंब्याची 5 वर्षाची DLP पिरियड आहे. त्याची डागडुजी दुरुस्ती सगळं त्याला करायची एजन्सीला, आणि त्याच्याच नावावरती अजून त्यांनी 1 कोटी रुपये काढले त्याचे दुरुस्तीचे. मग ह्याचाच जा विचारतोय ना, हे सगळं त्याच्यामध्येच आहे ना.
ज्या एजन्सीने त्या काम केलं आणि त्याची डागदुरुस्तीची DLP पिरियड त्याचं 5 वर्ष असताना 8च महिने झाले त्या खंबे लावून, आणि अजून तुम्ही त्याची दुरुस्तीसाठी 1 कोटी अजून उचलता. मग आमचे हे प्रश्न जे आमचे चुकीचे आहे का उत्तर देत नाही आमच्या प्रश्नाला? आणि मच्छी मार्केट रोड, त्याच्यानंतर साईबाबाचं जे मैदान आहे त्या ठिकाणी, बाबा कॉलनी, मुर्तुजा कॉलनी, त्याच्यानंतर एकट्यामधले काही भाग, ते गायकवाड कॉलनी, सगळे खंबे अर्धवट बंद आहे. 474 मधून आजच्या तारखेमध्ये 200 स्ट्रीट लाईटचे पोल सगळे बंद आहे आणि सगळे उकरले गेले, सगळे मेंटेनन्सला आले 8च महिन्यात. कुठे एजन्सी ती? कुठे? स्वतः अध्यक्षाने काम केलेलं आहे. आणि एजन्सी कुठून आणली? बिहारच्या औरंगाबादवरून. काय इथं नव्हते का चांगली एजन्सी? काय यांना बिहारला जावं लागलं? सगळा घोडच घोड आहे. काय आहे? लोकांकडून चुकी झाली, लोकनियुक्त आहे आणि हे नगरसेवक सुद्धा लोकनियुक्त आहे आणि ते म्हणतात नाही आम्ही लोकांना हिशोब देऊ. अरे बाबा, जसं तू निवडून आला ना तसं हे पण लोकांनीच निवडून दिलेलं आहे यांना. लोकांकडून प्रतिनिधीमधून हे ह्या सागरी उपोषणाला बसलेले आहेत. आणि दुसरी काय म्हणता येते, त्यांचा उपोषणाचा हट्टच आहे. आणि माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की हे जे आहे ते सगळे गुंड पाठवून नगरपालिकामध्ये ह्या सागरी उपोषणाला जे लोकशाही मार्गाने चालू आहे ह्याला डाग लागण्याचा प्रकार आणि सगळी शहरातील शांतता सुव्यवस्थाचा विस्कळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही ते हाणून पाडू. माझा आपण मजबूत मोठी विकास कामाची आपण तक्रार केली होती आणि त्या चौकीचे काय झाले? तुम्हाला धमकी वगैरे येत आहे त्यावर काही असं? धमकी कोणी देत आहे ते पण नाव सांगा ना. सगळ्यांना माहिती नाही कोण धमकी देते. काय सांगायचं? विधान परिषद सदस्याची स्वतः मला धमकी आहे, अधिकाऱ्यांना धमकी आहे. 8 महिने झाले चौकशी त्या समितीमध्ये गठीत झालेली आहे. श्री देशपांडे डेप्युटी इंजिनियर पूर्णा हे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. तर आमदार झाल्यापासून त्यांना त्यांच्या भावना जे आहेत ते आवडता येईना. तर ते अधिकाऱ्यांवरती प्रेशर, तक्रारदारावरती प्रेशर आणि लोकांना खोटं नाटकं करायची की आम्ही विकास 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 फरार झाला आणि बिमार कोण झाला हे पात्रीला सगळं माहिती आहे. तर हे चौकशी का होत नाही? का तुम्ही अधिकाऱ्यांवरती दबाव आणतायत? सरकार तुमची आहे म्हणून 25 कोटी रुपयांचे त्यांनी पाथरी शहरामध्ये बोगस काम केले. त्याचा हिशोब कोण देणार? माझ्या मते 8 कोटी 11 लाख हे 15 वित्त आयोगामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे 40 कोटी रुपयाचा अजून भ्रष्टाचार सुरू आहे प्रशासन काळापासून. त्याची चौकशी जशी ते तशीच आहे, कारण सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडून अधिकाऱ्यांना धमक्या, तक्रारदारांना धमक्या, मला धमक्या आणि अजून मी माहिती अधिकार सारखे त्यांना माहितीमध्ये मागतोय. तर CO या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. 12 तारखेपासून ज्या ठिकाणी सागरी उपोषण 12 तारखेपासून सुरुवात झाली त्या दिवसापासून हे लेखाधिकारी हे गायब आहे, सुट्टी. ते आजारी पडला. कसं काय आजारी पडतो? म्हणजे जनतेसाठी प्रश्न विचारण्यासाठी आम्ही बसलेलो आहे, जनतेच्या सेवेसाठी हे बसलेले आहेत. तर आम्ही प्रश्न विचारायचे नाही का लोकशाहीमध्ये? आम्ही सागरी उपोषण करायचं नाही का? आम्ही लोकशाही मार्गाने चालायचं नाही का? म्हणजे तुम्ही सत्यात असल्यानंतर पैसा आणायचा शासनाचा, तुमच्या घरचा पैसा आहे का शासनाचा पैसा? हे लोक टॅक्स भरतात ना, याच्याकडून हे शासनाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. मग शासनाची फसवणूक करून जर तुम्ही बोगस बिल, बोगस काम करून उचलत असेल त्याला जबाबदार कोण? राजवाडीमध्ये बांधकामाचे बोगस बिल उचलले, आपल्याकडे काय प्रूफ वगैरे असेल? आहे ना, तुम्ही चला माझ्यासोबत, सगळी ही टीम माझ्यासोबत चला. 90 फक्त त्यांनी 1200 स्क्वेअर फीट तिथं काम केलेलं आहे, ते पण फाउंडेशनचा. 12 ते 13 लाख रुपयाचा ते बिल द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी 90 लाख रुपये बिल घेतला. कुठे ते जेई, कुठे ते इंजिनियर, सगळे गायब. कोणी प्रश्नाला उत्तर द्यायचं हे नाही आहे. माहिती विचारली तर माहिती देत नाहीये. आणि त्याच्यानंतर महत्वाचं हे आहे, 25 कोटी व्यतिरिक्त जे वैशिष्ट्यपूर्ण योजनामध्ये 15 कोटी रुपये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी पाथरी नगर परिषदला विकासासाठी दिले होते आणि DPDCच्या माध्यमातून 10 कोटी रुपये या पाथरी नगरपालिकेला प्राप्त झाले होते. तर त्यांनी एकाच कामाचे 2 बिल घेतले, एक PWD बांधकाम विभाग परभणीमधून आणि त्याच कामाचे पैसे 10 कोटी रुपये नगरपालिका पाथरीच्या बांधकाम विभागामधून घेतले. म्हणजे हे 420 आहे सगळं. याच्यामध्ये नगराध्यक्षला 100% जेलमध्ये जावंच लागणार आहे, ते सुटणार नाहीये. त्याची शुगर BP सगळी वाढलेली आहे. काय अक्कल शून्य, 2दा उचललेले. जर एका ठिकाणी उदाहरणार्थ एका ठिकाणी जर तारेक खान दुरानी आणि हमीद खानचं घर आहे आणि माझ्या समोर तय्यब खान आणि कलीम कुरेशीचं घर आहे, रस्ता तर मध्ये एकच असेल ना, रस्ता तर एकच असेल, वेगळा रस्ता नसेल. तर त्यांनी काय केलं, हमीद खानच्या घरापासून तर तारेक दुरानीच्या घरापर्यंत 1 कोटी रुपये उचलले
आणि त्याच रस्त्याचे पाथरी नगरपालिकेच्या अंतर्गत कलीम कुरेशी आणि तय्यब पठाणच्या घराअंतर्गत 50 लाख रुपये उचलले. धमक्या येतात. कसे धमक्या येतात आपल्याला काय म्हणतात? धमक्या तुम्ही तक्रार मागे घ्या, एजन्सी मार्फत धमक्या आहे आम्हाला, तुम्ही तक्रार मागे घ्या. एजी कन्स्ट्रक्शन आणि एस यादव पुणे, एजी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आणि एस यादव पुणे हे 2 एजन्सीनी सगळे फ्रॉड केलेला आहे आणि ह्यांच्या संगनमताचे रेकॉर्ड आहे माझ्याकडे सगळा. ह्यांच्या व्यतिरिक्त ह्यांच्या स्वतःच्या जे एजन्सी मुंबईला चालतात, यांच्या एजन्सीमधून एजी इन्फ्राकॉन आणि एस यादवला कसे पैसे ट्रान्सफर झालेले आणि ह्यांचे पैसे त्यांना कसे ट्रान्सफर झाले सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. आता प्रणाली सगळे ऑनलाईन केलेली आहे शासनाने, तर ते रेकॉर्ड कुठेच जाणार नाही. आणि हे सुद्धा जे रेकॉर्ड तारेकबाईने दाखवलं हे सगळं ऑनलाईन आहे. आणि 8 कोटी 11 लाख रुपयाचा जे आम्हाला हिशोब पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको. आणि हे जे 25 कोटी रुपयाच्या कामांची जे चौकशी आहे, त्या चौकशीला मी तक्रार दिली होती. मागे आमचे पीआयने मला समजूत काढून वेळ मागितला होता, त्यांनी 15 दिवस वेळ दिलेला आहे. 26 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेला आहे. आणि 27 तारखेला या राज्याचे राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर त्यांच्याकडेच बांधकाम विभागाचं खातं आहे, त्यांच्या निवासस्थानी आम्ही सगळे माझे सहकारी सोबत आम्ही आत्मदान करणार आहोत. म्हणजे पालकमंत्री या जिल्ह्याला नाही का, पालकमंत्रीच्या ह्याच्यात मध्ये बांधकाम विभाग असताना इतका मोठा भ्रष्टाचार होतो आणि एकीकडे विकासाच्या गप्पा मारायचा, मग आम्ही न्याय मागायचो कुठे? म्हणजे खोर जनतेची फसवणूक आहे, फक्त खोटे आश्वासन आहे, फक्त कोटी 100 कोटी 200 कोटी 1000 कोटी सांगायचे आणि मुळात रस्त्यावर काहीच नाही आणि ग्राउंड लेवलवरती काहीच नाही. फक्त यांचे आश्वासने आहेत, खालून पर्यंत तर दिल्लीपर्यंत फक्त आश्वासन आहेत, आश्वासनाचं बाकी काहीच नाही. त्यांनी किती प्रयत्न करू द्या, ते काय आहे 11वी ढकल पास आहे, त्याला आहे ना 11वी ढकल पास आहे, ते त्याला काय अनुभव नाही आहे. आणि साहेबांनी कसं काय त्याला विधान परिषद घेतलं तेच आम्हाला जनतेला कळत नाही आहे की साहित्यकार एखादा मोठा समाजाचा माणूस असल्यावर त्याचं काहीतरी समाजाचं काही नेतृत्व असल्यावर त्याला घेतात, पण अक्कल शून्य माणसाला ढकल पास का? मी ढकल पास यासाठी म्हणतो, ज्या वेळेस त्याची 11वी झालेली आहे त्यावेळेस पहिले लोक म्हणायचे हे 11वी म्हणजे हा ढकल पासच झाला आणि त्याच्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये ते 11वी पास आहे म्हणून, तर त्याच्याकडून काय अपेक्षा घेणार ना? जर प्रशासन आम्हाला साथ देत नसेल तर जिल्हा आमचं कर्तव्य नाही का जिल्ह्याच्या पालकांना आम्ही बोलू शकत नाही का? आम्ही जिल्ह्याचे नागरिक आहे ना, जिल्ह्याच्या जनतेसाठीच आम्ही भांडतोय ना. हो पोहोचवला, मेल केला मी पोस्ट. नाही अजून काय पत्रव्यवहार झाला नाही त्यांचा माझ्याशी. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अधिकाऱ्यांना जाब विचारावा हे काय चालू आहे. तर आम्ही आत्मदान करणार. कोणत्या तारखेला आत्मदान? 27 तारखेला, कोणत्या? ह्या 27 तारखेला 27 ऑगस्ट. सगळे आमचे सहकारी 25 जण राहणार आहोत आम्ही. मुंबईची